मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारचा शाळा सुरू करण्याचा निर्णय अवघ्या 24 तासामध्ये बदलला आहे. न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारत थेट आदेशच दिले आहेत की आता विदर्भातील शाळा नेमक्या या कधी चालू होणार, या संपूर्ण याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण शाळा सुरू होण्याच्या तारखांवरून सुरू असलेल्या गोंधळामध्ये आता न्यायालयाने मोठा एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये शिक्षण विभागाने कालच नवीन परिपत्रक काढून मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 22 जून पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. विदर्भातील तीव्र उष्णता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. तसंच 22 जून ते 30 जून पर्यंत शाळा फक्त सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने विद्यार्थ्याच्या आरोग्याचा मुद्दा अत्यंत गंभीरतेने घेतला आहे. कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितले की 22 जून पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय हा योग्य नाही. शिक्षण संचालकांनी घाईघाईने काढलेल्या आदेशांवरही न्यायालयाने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर न्यायालयाने सरकारला सवाल असा केला की जर संपूर्ण राज्यामध्ये एकच तारीख ठेवायची असेल तर ती 15 जूनच का, 1 जुलै का नाही? अखेर न्यायालयाने शिक्षण विभागाचे दोन्ही पत्रे रद्द करत विदर्भातील शाळा थेट 30 जून पासून सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे विदर्भातील सुमारे 20,000 शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुमच्या मते न्यायालयाचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सरकारी निर्णयाच्या आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.